आज आपण अशा एका अमावस्येबद्दल जाणून घेणार आहोत, जी अंधार घेऊन येत नाही तर प्रकाशाचे तेज घेऊन येते. ही आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या म्हणजे अंधार नष्ट करणारा पवित्र दिवस, जिथे दिव्यांमधून तेज, शांती आणि देवी लक्ष्मीचा वास निर्माण होतो. दीप अमावस्येला आषाढ अमावस्या असे देखील म्हटले जाते. श्रावण महिना सुरू होण्याच्या 1 दिवसापूर्वी ही अमावस्या साजरी केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार राज्यातील प्रत्येक भागात ते वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. महाराष्ट्रात या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणूनही ओळखले जाते. दिव्यांची अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या. या दिवशी कणकेचे गुळ घालून उकडलेले दिवे किंवा पुरण घालून केलेले दिंडे नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. या दिवशी दिवा लावण्याला खूप महत्त्व आहे. देवघरात दिवा लावल्याने लक्ष्मीची कृपा आपल्यावर प्राप्त होते. अंगणात दिवा लावल्याने शुद्ध ऊर्जा आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते. पिंपळवृक्षाखाली दिवा लावल्याने पितृशांती मिळते आणि घराच्या उंबऱ्यामध्ये दिवा लावल्याने संरक्षण प्राप्त होते. पण ह्याच दीप अमावस्येच्या दिवशी आणखी एक योग तयार झाला आहे, तो म्हणजे गुरुपुष्यामृत योग. गुरुपुष्यामृत योग हा एक शुभ मुहूर्त आहे, जो गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रात येतो. या दिवशी सोने खरेदी, नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. गुरुपुष्यामृत योग हा एक विशेष शुभ मुहूर्त आहे. जेव्हा गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात तेव्हा हा योग तयार होतो. या दिवशी केलेले कोणतेही कार्य यशस्वी होते अशी मान्यता आहे. विशेषतः सोने चांदी, नवीन वस्तू किंवा वाहन खरेदी करणे शुभ मानले जाते. हीच दीप अमावस्या जर गुरुपुष्य अमृत योगाशी जुळली आहे तर हा योग आपल्याला गरिबीपासून समृद्धीकडे घेऊन जाणारा ठरणार आहे. कारण या दिवशी केलेली पूजा, मंत्र, खरेदी, सेवा, ध्यान, जप दीर्घकालीन शुभ फल देतात. मंत्र आणि वस्तू या योगा शक्तिशाली का ठरतात? कारण त्या काळात केलेले संकल्प अमृतमय शक्तींनी भरलेले असतात. त्यामुळे दीप अमावस्या आणि गुरुपुष्य अमृताच्या एकत्रित संयोगावर सेवा, मंत्र, उपाय, उपासना करायला अजिबात विसरू नका. दीप अमावस्या आणि गुरुपुष्य अमृत योग दोघेही एकत्र दारिद्र्य नाशाचा अमोघ योग आहे, जे एकदा गेला की तो परत येत नाही. 100 वर्षात क्वचित दोघांचा योग एकत्र येतो. पूर्वीचे ऋषीमुनी या योगात साधना, तप, ध्यान, जप करत असत. या दिवशी केलेले उपाय जन्मभर फळ देणारे असतात. या दिवशी आपल्याला काही एक उपाय करायचा आहे. तो उपाय इतका प्रभावशाली असणार आहे की आपल्या घरातील गरिबी निघून जाणार आहे. त्यामुळे हा उपाय करायला अजिबात विसरू नका. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ लखित करायचे आहेत. समई, पंती, निरंजन हे सर्व घासून पुसून स्वच्छ करायचे. त्यानंतर संध्याकाळी जिथे आपण आरस मांडणार आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी. छान पाट मांडावे. पाटावर नवीन वस्त्र अंथरून पाटाच्या खाली व आजूबाजूने छान अशी रांगोळी काढावी. सर्व दिव्यांची आरस नीट मांडावी. त्यामध्ये वाती, तेल किंवा तूप घालावे. त्यांना हळद, कुंकू वाहून दिव्यांची पूजा करावी. फूल, धूप, दीप अर्पण करावे. दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा. हात जोडून दिव्यांना नमस्कार करावा आणि दिवे प्रज्वलित करावे व शुभम करोती म्हणावे आणि दिव्यांना प्रार्थना करावी की आपल्या आयुष्यातील अंधकार निघून प्रकाशाने आयुष्य उजळू द्यावे. हा उपाय गरिबी दूर करून ग्रह शांत करण्यासाठी, लक्ष्मी देवीला आकर्षित करण्यासाठी केला जातो. त्यानंतर घरामध्ये एखादे चांदीचे, तांब्याचे किंवा पितळाचे जर नाणे असेल तर देवी लक्ष्मी समोर ठेवून त्यांची पूजा करावी. त्याला 11 दिवे प्रज्वलित करून ओवाळावे. तांब्याचा दिवा घेऊन त्यामध्ये तुपाने वात लावावी आणि दीप ज्योती परब्रह्म, दीप ज्योती जनार्दन, दीप हरतु मे पाप, संध्या दीप नमस्तुते या मंत्राचा जप करून तो दिवा पेटवून घ्यावा आणि लक्ष्मी मातेसमोर ठेवून ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा व ओम यक्षाय कुबेराय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. ही सेवा केल्यास घरातील दारिद्र्यता, गरिबी निघून जाते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये निरंतर वास करते. कारण की या दिवशी दीप अमावस्या प्लस गुरुपुष्य अमृत योग आला आहे. त्यामुळे ही कुबेर देवतांची आणि लक्ष्मी देवीची सेवा करायला अजिबात विसरायची नाही. दीप अमावस्येच्या दिवशी गरिबांना अन्नदान करावे. पिंपळ वृक्षाजवळ तर्पण केल्याने पितृदोषाची शांती केल्याचं आपल्याला मिळते. ही अमावस्या
व गुरुपुष्यामृताची संधी फक्त उपाय नाही तर एक आधुनिक पुनर्जन्म आहे, आध्यात्मिक संधी आहे. ते अजिबात सोडू नका. दीप अमावस्या अंधार नष्ट करणारी असली आणि गुरुपुष्यामृत योग तेज निर्माण करणारा आहे. दोघे मिळून गरिबी नक्कीच दूर करतील आणि आयुष्यात मोठाच बदल घडवतील. ही आलेली संधी अजिबात सोडू नका आणि हा उपाय करायला विसरू नका. ही माहिती तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.